वंदन, अभिनंदन, अभिवादन, प्रणाम, नमस्ते आणि नमस्कार. मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे श्रुती बोरस्ते. श्रुती, सर्वात प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे. नुकत्याच गोरेगावमध्ये जी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली त्यात तू प्रथम पारितोषिक पटकावलंस आणि नाशिककर असल्याने आम्हा सर्वच नाशिककरांना आनंदासोबत अभिमानही वाटतोय तुझा. तर खरंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुझा अनुभव कसा होता? थँक्यू, खूप थँक्यू. अनुभव फार सुंदर होता. मी स्पर्धेतही म्हणाले तसं, की त्या स्पर्धेचं जे नाव आहे महाराष्ट्राचा महावक्ता, तर हा टॅग खूप मोठा आहे. त्याच्यामुळे छान वाटतंय, खूप प्राउड फीलिंग येतंय आणि थँक्यू मला आज इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद. तर मला जाणून घ्यायला आवडेल, की तुझा स्पर्धेचा विषय काय होता? आणि त्याची तू तयारी कशी केली? आणि कुठले-कुठले अडथळे तुला आले त्यामध्ये? त्या स्पर्धेत मी बोललेला विषय होता, तुला विसरायचंय हे लक्षात आहे माझ्या. अरे वाह! वाह! स्पर्धेच्या संयोजनापैकी हं, आमचा एक मित्र आहे विशाल उशिरे म्हणून. हं. तर त्याची ती ओळ आहे आणि मला वाटतं की पहिल्यांदा ऐकल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एक प्रियकर एका प्रेयसीला उद्देशून म्हणतोय अगदी किंवा बरोबर. हं. हो ना, कवितेची ओळ होय. अशा अर्थाने हां. तो विषय येतो. तर मी तशाही अर्थाने तो विषय मांडला. पण त्याच्या पुढे जाऊन मला वाटलं की अनेक अंगांनी हा विषय मांडता येईल. ही फक्त एक ओळ आहे. त्यामुळे हे कोणीही कोणालाही उद्देशून म्हटलेलं असू शकतं. त्यामुळे अगदीच मी सायकॉलॉजीची स्टुडंट असल्यामुळे त्याचा मानसशास्त्रीय हं, हं. दृष्टिकोन काय असू शकतो तोही मी मांडला. त्यात अरे मी वाह! म्हणले, की मला वाटतं, की हा एक मेंटल ट्रॉमा आहे, हं. की कशाला तरी आपल्याला विसरायचंय पण विसरणं शक्य होत नाहीये. हं, हं. तर मला वाटतं, की खूप जागा होती त्या विषयामध्ये बोलण्यासाठी. त्याच्यामुळे मलाही मजा आली तो तयार करताना. अरे वाह! खूपच छान. आणि तू तयारी किती दिवसांपासून सुरुवात केली? तुला कसं काय कळालं, की ही स्पर्धा आहे वगैरे? कुठून समजलं तुला? मी बऱ्याच वक्तृत्व स्पर्धा केल्यात, करतीये. त्यामुळे आमच्या सगळ्या मित्रांचा एक WhatsApp ग्रुप आहे. तर त्यावरती स्पर्धा येत असतात आणि अच्छा. मी आत्ता जी स्पर्धा केली ती एक महाराष्ट्रातली नामांकित स्पर्धा आहे, हं, फन हं. लीडर्स. जी कदाचित 3-4 वर्षांआधी व्हायची, पण 3-4 वर्षांआधी ती बंद पडली, कदाचित अच्छा. कोरोनामुळे आणि आत्ता कोरोनानंतरचं हे तिचं पहिलं वर्ष अरे होतं. वाह! वाह! तर मित्रांमार्फत स्पर्धा कळली आणि हं. तयारीसाठी मी तुला म्हटले तसं अ, 1-2 आठवडे म्हणता येतील तयारीसाठी वेळ लागला. हं, हं, पण हं. त्यातही तयारी म्हणजे अगदीच Googleवर सर्च करणं, पुस्तकं वाचणं याच्यापेक्षा तो विषय डोक्यामध्ये घोळत होता. अच्छा. की ही एक ओळ आहे तर ही कुठल्या अंगाने म्हणता हं, हं, येईल, हं. त्याच्यामध्ये आणखी ॲस्पेक्ट्स काय असतील. तर डोक्यामध्ये तो विषय अगदीच 1-2 आठवडे घोळत होता आणि त्यातनं जे अँगल्स काढता आले हं, आणि हं. मला वाटतं की मी फक्त याच विषयांचं नाही तर ऐकणाऱ्यांनाही मी हे सांगेन, की कुठलाही विषय तयार करत असताना वक्तृत्व स्पर्धांमध्ये अ, खूप लोकांचं मी पाहिलंय, की याच्यामध्ये किती आपल्याला काय म्हणतात कंटेंट आपण जे म्हणतो, हं. की किती आपल्याला संदर्भ देता येतील, आपल्याला किती Googleवरचं मांडता येईल, आपल्याला किती जड-जड नावं घेता येतील, याच्यावर खूप लोकांचा भर असतो. बरोबर. पण मला वाटतं, की वक्तृत्व म्हणजे शेवटी काय तर तुम्हाला जे वाटतंय ते मांडणं. हं. तुझा ॲस्पेक्ट वेगळा असेल, माझा वेगळा असेल, तिसऱ्याचा वेगळा असेल. त्यामुळे त्या तिघांचे मतं एकत्र येणं आणि तो मांडणं, हा वक्तृत्वाचा एक साधा सोप्पा हेतू आहे. तर मी ऐकणाऱ्यांनाही हेच सांगेन, की तुम्हाला त्या विषयाविषयी जे वाटतंय, ते मुळात त्या विषयात असलं पाहिजे. मग कंटेंट म्हणा किंवा आकडेवारी म्हणा, मोठमोठी नावं म्हणा, ही सगळी नंतर येणारी गोष्ट आहे. अगदी बरोबर. आपण दोघांनीच बऱ्याच वक्तृत्व स्पर्धा सोबत हो. केल्या. श्रोतेहो, मला तुम्हाला सांगायला आवडेल, की ही माझी अगदी म्हणजे 5वी-6वी पासूनची मैत्रीण आहे, की आम्ही सोबत स्पर्धांना भेटायचो आणि नक्कीच आम्हा दोघांना एकमेकांना जो विषय आहे, त्या विषयाचं जे आकलन आम्हाला झालं, ते ऐकायला खूप आनंद व्हायचा. आणि तू जे बोललीस ते अगदी बरोबर आहे, की आजकाल आपण बघतो, की कुठलाही विषय आला, की पहिले Google करा, YouTubeवर बघा, भाषण आहे की नाही. जो चिंतनाचा विषय, जो चिंतनाला महत्त्व दिलं जातं, की एका स्पर्धेमध्ये विषय देण्यामागचा मला हेतू तोच वाटतो, की जास्त चिंतन केलं जावं आणि ते चिंतन केल्यानंतर तुम्ही शोधा आणि मग समजून घ्या, की तुम्ही जे चिंतन केलंय ते किती योग्य रूपाने जातंय ते नाही. बरोबर. तुझा महाराष्ट्राचा महावक्ता होईपर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो सुरू कसा झाला? तू भाषणाला कधी सुरुवात केली? आणि तुला म्हणजे कसं वाटलं भाषण करताना? पहिल्या भाषणाविषयी काय सांगशील का? म्हणजे असं बरंच होतं. मला आठवतं माझं पहिलं भाषण जेव्हा होतं, तर ती आईने मला सांगितलेलं, की "जा भाषण कर म्हणून कर." आणि तिथे जाऊन मी स्टेजवर 1-2 मिनिट गप्प उभी होती. सगळं विसरली होती. मग त्या अनुभवानंतर शिकून मग बरंच पुढे गेली. मग तसा तुझा काय अनुभव होता? तुझी ही प्रवासाला सुरुवात कशी झाली? हे नक्कीच आम्हा सगळ्यांना ऐकून घ्यायला आवडेल.
तू म्हंटलीस तसं 5वी-6वी पासूनच आपण एकत्र स्पर्धा हम्म. करायचो तेव्हापासनं. पहिलं भाषण असं अगदीच मला आठवत नाहीये, पण रेग्युलर ग सगळ्यांचा जो अनुभव असतो, की त्यात रट्टा मारणं जे आपल्याला लिहून दिलंय आपल्या आई-वडिलांनी, हा. भावा-बहिणींनी त्याचा, ते पहिलं भाषण होतं. मी मला वाटतं शाळेत असताना काहीतरी टिळकांच्या जयंतीला वगैरे अच्छा. आपल्या हा, हा. शाळांमध्ये कार्यक्रम होतात तसं ते भाषण हम्म. होतं. पण खरोखर वक्तृत्व स्पर्धांना सुरुवात जर झाली असेल तर ती 11वीत असल्यापासून झाली. हम्म. माझी सख्खी मोठी बहीण आहे. तिने हम्म. बराच काळ वक्तृत्व स्पर्धा केल्या आहेत. त्यामुळे माझ्या घरामध्ये मुळात ते वातावरण होतं, की वक्तृत्व स्पर्धांची माहिती, त्याची तयारी किंवा दौरे स्पर्धांचे ऐकणाऱ्यांना हे फार कनेक्ट होईल. हा, हा. स्पर्धांचे दौरे अशा हम्म. सगळ्या गोष्टींची सवयच होती. त्यामुळे मला खूप लोकांचं असं होतं, की सेकंड इयर, थर्ड इयर आल्यावर कळतं, की वक्तृत्व स्पर्धा असं काहीतरी आहे. आहे. हम्म. सो ते माझ्यासाठी नाही झालं. मला 11वीत असतानाच माहिती होतं आणि पहिली स्पर्धा मला वाटतं मी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने शब्दगौरव नावाची एक वक्तृत्व अच्छा. स्पर्धा व्हायची मुंबईत. हम्म. तर ती माझी पहिली वक्तृत्व स्पर्धा होती आणि हम्म. तिथनं जो प्रवास सुरू झाला तो अजून थांबलेला नाहीच आहे. मला हे विचारायला आवडेल की आज आपण बघतो की वक्तृत्व स्पर्धेला एक वेळ दिलेली असते 5 मिनिटाची, 7 मिनिटाची. तर या 5-7 मिनिटात स्टेजवर जाऊन तो विषय मांडणं यासाठी जी तयारी लागते ती तयारी किती दिवसांची असते किंवा किती पुस्तकं त्यासाठी चाळावं लागतात हे तू आमच्या श्रोत्यांना सांगशील का? हो, नक्कीच. मला अगदीच आठवलं. मी अ, मला नाव आत्ता आठवत नाहीये, पण एका स्पर्धेत आमचे एक परीक्षक होते आणि हम्म. त्यांनी आम्हाला नंतर एक फार छान गोष्ट सांगितली, की तुम्ही जर मला उद्या सांगितलं, की मला उद्या 4 तासांचं व्याख्यान द्यायचंय ना, तर मी निवांत राहीन आदल्या दिवशी. मी काही फार तयारी करणार नाही. पण तुम्ही जर मला सांगितलं, की मला उद्या 4 मिनिटं बोलायचंय, तर मला रात्रभर झोप येणार नाही. आणि हे खूप कनेक्टेड आहे. म्हणजे एक भला मोठा काहीतरी विषय असतो, तो तुम्हाला फक्त 4-5 चार मिनिट. मिनिटांमध्ये मांडायचा असतो. हम्म. ते स्किल असतं खरं तर. आणि मुळात माझी बोलण्याची शैली असे माझे बरेच मित्र मला त्यावरनं बोलतातही, की माझी शैली अशी की मी फार हळूवार बोलते. हा, हा. मला हो. धाड-धाड, धाड-धाड असं होय, अंगावर हा. येता येत नाही. हम्म. सो त्याच्यामुळे ते एक फार स्किल असतं कमी वेळेमध्ये बसवणं. आणि तू म्हटलीस तशी तयारी तर 1-1.5 आठवडा चालते कुठल्याही स्पर्धेची तयारी. पण त्याच्यामध्येही अगदीच संदर्भच द्यायचेत आपल्याला किंवा हम्म. पुस्तकच चाळून काढायचे. त्याच्यापेक्षा पर्सनली माझा हा हेतू असतो, की एखादा विषय आल्यानंतर मला त्या विषयाविषयी काय वाटतंय. अनेकदा असंही होतं, की स्पर्धेमध्ये आपल्याला एक विषय दिलेला असतो. आपल्याला तो विषय पटत नसतो. आपण त्या विषयाच्या विरोधात असतो. पण आपल्याला तो बोलावा बोलावं लागतो. लागतो. हम्म. पण अशाही वेळेस म्हणजे मला सांगायला आवडेल, मी परिवर्तन युवा वक्ता नावाची एक हम्म. सुंदर स्पर्धा होती पुण्यात. हम्म. तिथे मी एक विषय वाचला, मी जिंकले त्या वर्षी, की हम्म. पुरुष का प्रेम उसके मौन में छुपा होता है. हम्म. विषय फार छान आहे, सुंदर आहे. पण मला तो विषय पटला नाही. मला असं झालं, की हा. का प्रत्येक वेळेस पुरुषाचं प्रेम मौनात लपलेलं असतं? का तो व्यक्त नाही करू शकत? का आपण त्याला सांगायचं, की तू मौनात ठेव? त्याच्यामुळे मी पहिले एकतर ठरवलं, की मी तो विषय बोलणार नाही. हा. पण मी नंतर विचार केला, की जर मला हे पटत नाहीये, तर मला जे पटत नाहीये ते मी म्हणते. अरे वा, आणि ते मी म्हणलं आणि मी ती स्पर्धा जिंकले. खूपच सुंदर. त्यामुळे मला वाटतं, की तयारी अशी नाही, पण आधी हाच हेतू असतो, की मला तो विषय पटतोय. पटत असेल तर त्यातलं मला काय बोलायचंय आणि मला जे समजलंय ते मुळात मला सांगायचंय. अनेक स्पर्धकांची ही गोष्ट होते, की तुम्ही जे बोलताय ते तुम्हालाच कळलेलं नसतं. हम्म. किंवा तुम्ही खाली उतरलात आणि तुम्हाला विचारलं, की अच्छा तुला याच्यात काय म्हणायचं असतं? तर माहितीच माहितीच नसतं नसतं. आपल्याला. तर हे फार चुकीचं आहे. आपण जे बोलतोय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण त्याच्यावरती फर्म असलं पाहिजे आणि आपण फर्म असलो, की ते आपल्या बोलण्यातनं कळतं. सो एक साधी सोपी ट्रिक आहे. तुमचा उगाच काहीतरी अवघड विषय बोलायचा आहे, अवघड विषय निवडायचा आहे, या फंद्यात पडू नका. तुम्हाला जो विषय पटतोय, कळतोय तो बोला आणि पटतंय, कळतंय ते बोला. हम्म. ही एक खूप साधी सोपी ट्रिक आहे. हो. आणि जसं तू बोललीस की 4 तास बोलायला आपण असे मोकळे असतो की आपण आपले अनुभव वगैरे मांडू शकतो आणि तितका वेळ असतो पुरेसा तो विषयाला न्याय देण्यासाठी. 4-5 मिनिटं म्हटली की मग ते हे होतं आणि वरून धगधग असते, एक स्पर्धा म्हणते ती एक वेगळी गोष्ट असते. अगदी बरोबर आहे. पण मला एक सांगावंसं वाटेल की आजच्या या जगात जिथे सगळं अवेलेबल आहे, पुस्तक वगैरे वाचू शकतो, तर वक्तृत्व स्पर्धा एका समाजामध्ये कुठली भूमिका पार पाडतात? की आता आपण बघतो की भरपूर ज्या स्पर्धा होतात त्यांचं काहीतरी उद्दिष्ट असतं. तर वक्तृत्व स्पर्धा ज्या आहेत ते असं सर्वांगीण विकासामध्ये कसं काय भर देतात? सामाजिक भूमिका आहे त्यांची, असं तुला काय वाटतं?
मला वाटतं की वक्तृत्व स्पर्धा घेणाऱ्यांमागचा त्यांचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. अनेकदा फक्त प्रसिद्धीसाठी असू शकतो हम्म. किंवा अनेकदा खरोखरच प्रबोधन घडवायचंय किंवा खरोखरच तरुणांमध्ये काहीतरी जागरूकता असली पाहिजे यासाठी असू शकतो. त्यामुळे त्या उद्देशात मी पडत बसणार नाही. पण मला वाटतं की मला फार फर्मली हे वाटतं की वक्तृत्व आणि वक्तृत्व स्पर्धा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हम्म. वक्तृत्व स्पर्धा करायच्या म्हटल्यावर आता तू म्हणालीस तसं अनेक गोष्टी येतात. हम्म. त्या स्पर्धा म्हणजे फक्त 4-5 मिनिटांचं भाषण नसतं, तर त्याच्या आधी 1-1.5 आठवडा केलेली तयारी असते. हम्म. त्याच्यासाठी 4-5 तास केलेला प्रवास असतो. सो या अनेक गोष्टी मिळून वक्तृत्व स्पर्धा बनत असतात आणि मला वाटतं की प्रत्येक स्पर्धकानेही त्या अनुभवलेल्या असतात. आणि सर्वांगीण विकास तू म्हणालीस तर मला वाटतं एक खूप महत्वाची गोष्ट जी तुम्हाला वक्तृत्व स्पर्धा करायची आहे म्हटल्यावर करावीच लागते. राज्यभरात करायच्या असतील तर, तो म्हणजे प्रवास. हम्म. प्रवास तुम्हाला टाळून चालत नाही आणि मला 3-4 वर्ष स्पर्धा केल्यानंतर हे फार चांगला अनुभव हा आलाय, की प्रवास तुम्हाला ज्या गोष्टी शिकवतो ना, त्या गोष्टी तुम्ही 4 भिंतींमध्ये बसून नाही शिकू शकत. तुम्हाला अगदी बरोबर. त्याच्यासाठी बाहेरच पडावं पडावं लागतं लागतं. आणि तो प्रवास स्पर्धा देते. म्हणजे मला अ, 10 वर्षांनी मी कदाचित स्पर्धा सोडल्यानंतर मला बाहेरगावी कुठल्यातरी माझ्या पर्सनल कामासाठी जायचं असेल, तर माझ्या डोक्यात आधी हा विचार नाही येणार, की "अरे, मी प्रवास कशी करू? किंवा मी एकटीने प्रवास कशी करू?" कारण याची सवय स्पर्धांनी करवून दिली आहे. ही एक मूळ गोष्ट सर्वांगीण विकासामध्ये की इंडिपेंडंट असण्याचं जे फिलिंग आहे, ते या हम्म. प्रवासातनं येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक स्पर्धा गेल्यानंतर असं होतं ना, की आज तुम्ही टोकावर असता, आज तुम्ही जिंकता, तुम्हाला सगळा मान मिळतो, प्रसिद्धी मिळते, तुमचं कौतुक होतं. पण दुसऱ्याच दिवशीच्या स्पर्धेत तुम्ही कुठेच नसू असू शकता. शकतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे हे जे फिलिंग आहे ना, की काही हम्म. मिळाल्यामुळे अ, भारावून जाणं अर्थात होतं, पण हवेत जाणं होत नाही. हा. आणि काही मिळाल्यानंतर आपण कोणीच नाही आहोत किंवा आपल्याला काहीच येत नाही, हे खचणं पण येत पण नाही. येत नाही. बरोबर. त्यामुळे हे जो आयुष्यातला बॅलन्स आहे, जो खरं इन जनरलच फार महत्वाचा आहे. भारावूनही न जाणं अगदी आणि अगदी खचूनही न जाणं. या गोष्टी स्पर्धा फार शिकवतात. हो, अगदी बरोबर आहे. आणि मला आणखी एक गोष्ट वाटते, की जेव्हा आपण स्पर्धेत जातो, तर फक्त विषय जरी मोजकेच असले 4-5 पण त्यांच्यामध्ये बाकीच्यांचा जो दृष्टिकोन असतो, तोही ऐकायला मिळतो. वेगवेगळ्या आणि कधी-कधी असं होतं, की एखादा विषय आपल्याला कळलेला नसतो, की त्यात काय मांडायचंय. आणि जेव्हा आपण दुसऱ्या कुठल्या आपल्या सोबतच्या स्पर्धकाला ऐकतो, तेव्हा समजतं, की अच्छा हा विषय असा होता. म्हणजे एकंदरीत आपल्या सोबतचे जे आहेत, व्यक्ती आहेत, ते काय विचार करतात? आपल्या सोबतची मित्रमंडळींच्या डोक्यात काय चाललं आहे? याचा पण खूप सुंदर इथे अंदाज येत असतो. आणि मला तू जसं बोलली, की प्रवास सर्वांगीण विकास घडवण्यामध्ये प्रवास हा खूप महत्वाचा आहे. तर तुझे असे काही अनुभव आहेत का प्रवासाला घेऊन? अं, मी कोल्हापुरात होते आणि कोल्हापुरातनं मला दुसऱ्या दिवशी कोकणात जायचं होतं आणि कोल्हापुरातली स्पर्धा संपली. आम्ही बस स्टँडवर चौकशीसाठी मी आणि माझ्यासोबत माझे आणखी हं, 2 हं. मित्र होते. आम्ही चौकशीसाठी आलो, की दुसऱ्या दिवशीची बस कधी आहे वगैरे आणि आम्हाला असं कळलं, की रात्री 1-2 वाजता वगैरे बस आहे. तर आमचं असं झालं, की 2 तासांसाठी पुन्हा हॉस्टेलवर जा, पुन्हा परत या. त्याच्यापेक्षा आम्ही ठरवलं, की 2 वाजेपर्यंत आपण थांबू आणि जाऊ पुढे. हं. आणि ती बस आली सकाळी 7-8 वाजता. त्याच्यामुळे मी आणि माझे 2 मित्र आम्ही दोघांनी हां. अख्खी रात्र कोल्हापूरच्या बस स्टँडवर घालवली आहे. अरे बापरे! किंवा हा एक मजेशीर अनुभव किंवा खूप अनुभव असतात असे, की रात्री 2 वाजता नाशकात आले आणि 5 वाजता भलत्याच स्पर्धेला जायचंय अच्छा. किंवा मी म्हटले, मी परत सांगेन, की स्पर्धा तुम्हाला करायच्या असतील राज्यभर, तर प्रवास टाळून चालणार नाही आणि प्रवास त्यातही अ, खूप लोकांचं मी माझ्या मित्रांचं पाहिलंय, की नाही मी रात्रीचा प्रवास नाही करणार. मी फक्त दिवसा प्रवास करेन किंवा रात्री मला जमणार नाही प्रवास करायला. हं, हं, तर हं. अनेकदा अशा गोष्टी होतात ना पल्लवी, की 4 स्पर्धा असतात आणि आज एक स्पर्धा आहे, उद्या एक स्पर्धा आहे, तर आपल्याकडे रात्रच असते प्रवासासाठी. अगदी बरोबर. सो दमछाक होते फार, पण फार मज्जा पण येते आणि मी पुन्हा या सगळ्या स्पर्धा किंवा एक 4-5 दिवसांचा दौरा असं सगळं झाल्यानंतर शेवटी घरी आल्यावर जे फिलिंग असतं ना, की केलं हं. आणि एकटीने केलं, तर ते फार इंडिपेंडंट फील करवणारं असतं अगं. छान, छान, मस्त. आणि स्पर्धेचा एक आणखी महत्वाचा विषय, की जेव्हा नंबर येत नाही आपल्याला, पराजय होऊन जातो काही कारणाने आणि किंवा कधी-कधी असं होतं स्पर्धेमध्ये, की परीक्षकांचा निर्णयच मान्य होत नसतो आपल्याला, की कशावरून यांनी हे केलं. मग मला हे विचारायचं तुला, की अशा जेव्हा परिस्थिती आल्या तुझ्याही आयुष्यात,
तेव्हा तू त्यांना कसं टॅकल केलंस? आणि जे ऐकणारे आपले श्रोते आहेत, तर त्यांना तू काय सांगशील, की त्या पराजयाला आपण कसं स्वीकार करायला हवं? आणि कसं आपण एनालिसिस करायला हवं? आणि मग पुढच्या स्पर्धेसाठी कशी तयारी करायची? खरं तर अवघड होतं सुरुवातीला माझ्या आईसाठी ते पचवणं. मी आधी काय अजूनही अगदीच कुठला पराभव लागला तर मी रडते ढसाढसा. हं. ज्या अनेक स्पर्धेमधल्या मित्रांनी मला खूप रडताना पाहिलंय न जिंकल्यानंतर. कारण अर्थात ते स्वाभाविक आहे आणि मला असं वाटतं, की स्पर्धांव्यतिरिक्त सुद्धा मी अशी आहे, की मला लपवता नाही येत माझ्या फीलिंग्स. मला अच्छा. खूप आनंद झाला असेल तर ते दिसेल आणि मला खूप वाईट वाटलं असेल तर माझे अश्रू पण दिसतील. हं. तर मी हे सांगेन की लपवू नका. वाईट वाटतं आपल्याला खूप पराभव झाल्यानंतर. आपण कुठे चुकलो याचा आपण अतिविचार करतो, जे कदाचित गरजेचंही नसतं. पण ही कुठलीच फिलिंग कंट्रोल करण्याजोगी नाहीये असं मला वाटतं. पण अगेन मी मगाशी म्हणाले तसं की जर आज मी टोकावर आहे ना, आज मला खूप चांगलं बक्षीस मिळालंय, आज खूप लोकं माझे कौतुक करतायत, तर माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड हे आहे, की पुढच्या स्पर्धेमध्ये कदाचित मला काहीच न मिळू शकतं. हं, मला हं. बक्षीस नाही मिळू शकत. त्यामुळे आज जर मला बक्षीस मिळालं नाहीये, मला वाईट अर्थात वाटतंय, पण माझ्या डोक्यात हेही आहे, की उद्या मी जिंकेन. अरे वाह! खूपच सुंदर. त्याच्यामुळे हा बॅलन्स डोक्यात असला पाहिजे, की हं, हं. ठीक आहे वाईट वाटतंय, ते वाईट वाटणं दाखवणं पण पूर्णपणे ग्राह्य आहे. पण त्याच्यामुळे एखादी गोष्ट क्विट करणं हं, किंवा हं. त्याच्यामुळे हे ठरवणं, की परत मी स्पर्धा करणार नाही किंवा परत मी या क्षेत्रात येणार नाही, हे फार चुकीचं आहे. मला तुला माझा अनुभव सांगायला आवडेल. मनोरंजक अशा वार्तालापमध्ये व्यत्यय आणण्यासाठी खेद आहे. उर्वरित वार्तालाप आपण पुढील भागात बघूया. तोवर तुम्ही Instagramवर जर मला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल, तर त्वरित फॉलो करा. माझा Instagram आयडी आहे गंगोत्री GANG0TRII. तोवर काळजी घ्या आणि आनंदी राहा. नमो नमः.